या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे? अल्फाबेट. आणि त्या अल्फाबेटच्या खाली आपण काय लिहून घेतलेले आहे? नंबर. मला सांगा आता इंग्रजीमध्ये ए पासून झेड पर्यंत जे अल्फाबेट्स आहेत ते किती आहे? 26. आणि त्यांना आपण काय केलेलं आहे? या ठिकाणी नंबर्स दिलेले. काय दिलेले आहे? नंबर. ओके, मग आता आपण या ठिकाणी एक गेम खेळणार आहोत. खेळणार ना तुम्ही सगळेजण? हो. आवडणार ना सगळ्यांना? हो. आता मला सांगा इथं कुणाचं नाव घ्यायचं गेम मध्ये? परी. बरं ठीक आहे, आपण परीचं नाव घेऊ. मग परीची स्पेलिंग तुम्हाला सांगता येईल? हो. सांगा बरं काय स्पेलिंग आहे परीची? ओके, हे नाव कुणाचं घेतलं आपण? परी. आता परीसाठी पी साठी आपण कुठला वापरलेला आहे? नंबर 60. कुठला नंबर वापरला आहे? 86. ए साठी आपण कुठला नंबर वापरला? 1. ओके बरोबर 1. आर साठी कुठला वापरला आपण? 80. कुठला वापरला? 80. आणि मानस आय साठी कुठला वापरला बेटा आपण? 9 वापरला. बरोबर आहे. आय साठी आपण वापरलेला आहे 9. ओके, मग आता काय करायचंय आपल्याला? हे जे टोटल नंबर्स आहेत या ठिकाणी वापरलेले त्याची काय करणार आपण? ऍडिशन करणार. काय करणार आपण आता यांची? ऍडिशन करून घेणार. ऍडिशन करायला आवडते ना तुम्हाला सगळ्यांना? हो. ओके, मग मला सांगा आता 9 + 8 किती होणार? 9 + 8 17. 17 + 1 18 + 6 किती होणार बाळांनो? 24. बरोबर. पण 24 शी आपण किती लिहिणार? 4. किती लिहिणार आपण? 4. कॅरी किती लिहिणार? 2. कॅरी येणार 2. ओके, आता 1 आणि हे 1 + 1 2 आणि 2 प्लस आपला हा आलेला कॅरी 4. 2 + 2 4. किती आले? 44. आता याचा अर्थ परीच्या नावाचा जो कोड होता तो किती आला आपला? 44. ओके, मग आता तुम्हाला समजलंय आपण ऍडिशन कशी केली तर? मग आता काय करायचं? तुम्ही तुमच्या घरचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची नावं इंग्रजी मधून लिहायचे. बरे, काय करणार? इंग्रजी मधून नावं लिहायचे आणि त्यांचा जो कोड आहे तो कोड काय करायचा तुम्हाला? काढून आणायचा आहे. काढणार सगळे? ओके.